गुड आफ्टरनून एव्हरीबडी. चला, लास्ट लेक्चर आपण बघितलेलं होतं. तुम्ही आज सगळ्यांनी छान छान डायग्राम काढलेल्या आहेत. त्या डायग्राम मी पाहिलेल्या आहेत. तर काही हरकत नाही, सुंदर डायग्राम आपण काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेल लेबल डायग्राम तुम्ही, कारण या डायग्राम परीक्षेत विचारल्या जातात. 100% या डायग्राम परीक्षेमध्ये विचारल्या जात असतात. कारण कमीत कमी कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ इलेक्ट्रिकल मोटर किंवा AC जनरेटर, DC जनरेटर वगैरे वगैरे अशा प्रकारचे खूप सारे क्वेश्चन तुम्हाला या बेसवरती 4 मार्काला 2 मार्काला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं होतं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय करंट थ्रू अ सर्क्युलर लूप ऑफ अ कंडक्टिंग वायर. इथपर्यंत आपण लास्ट लेक्चरला पोहोचलेलो होतो. आता या लास्ट लेक्चरचं जे काही पोर्शन झालेलं आणि सोलेनॉइड पण पाहिलेला होता. आठवतंय का? पहा, आपण सोलेनॉइड सुद्धा पाहिलेला होता. आता त्याच्या सगळ्या थिअरॉटिकल कन्सेप्ट आज टेक्स्टबुकच्या माध्यमातून आपण कंप्लीट करू आणि मग नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा मुद्दा घेऊ, फोर्स अफेक्टिंग ऑन करंट कॅरिंग कंडक्टर इन मॅग्नेटिक फील्ड. फोर्सचा करंट कॅरिंग कंडक्टरवरती मॅग्नेटिक फील्डमध्ये कसा परिणाम होतो त्याचं आपल्याला इंट्रोडक्शन नेक्स्ट लेक्चरला पाहायचं आहे. तर आता आपण बघूयात मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय करंट थ्रू अ सर्क्युलर लूप ऑफ अ कंडक्टिंग वायर. चला, तर आपण असं शिकलेलो आहोत, द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय करंट फ्लोईंग थ्रू अ स्ट्रेट कंडक्टर. म्हणजे मुद्दा काय आहे पहा, परत एक वेळ सांगतो, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड. एखाद्या मॅग्नेटचा मॅग्नेटिक फील्ड हा त्याच्या मॅग्नेटिक लाईन्स असतात. म्हणजे जेवढ्या लांबपर्यंत मॅग्नेटिक लाईन्स तेवढ्या लांबपर्यंत त्या मॅग्नेटचा मॅग्नेटिक फोर्स असतो. मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस बाय अ करंट फ्लोईंग थ्रू अ स्ट्रेट कंडक्टर. आणि मग या माध्यमातून स्ट्रेट कंडक्टर पाहायला मिळालेला आहे. सो व्हॉट विल हॅपन टू द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ऑफ द फील्ड प्रोड्यूस बाय करंट फ्लोईंग थ्रू अ लूप मेड बाय बेंडिंग द स्ट्रेट वायर. मग काय झालं पहा, स्ट्रेट वायरची परिस्थिती, जर समजा ती स्ट्रेट वायर जर बेंड केली तर त्या बेंडिंगच्या प्रपोर्शनमध्ये स्ट्रेट वायर होती, अशी स्ट्रेट वायर होती, त्या स्ट्रेट वायरला बेंड केलं तर याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड जनरेट होतील, पण मॅग्नेटिक फील्ड त्यांच्या प्रॉपर्टी ड्रॉप करणार नाही. मग आता त्याच्याबद्दल इंट्रोडक्शन. सर्किट इज कंप्लीट बाय कनेक्टिंग व्हेरियस कंपोनेंट ॲज शोन इन फिगर. आता या डायग्राममध्ये पेज नंबर 53 वरती या डायग्राममध्ये काय काय दिलेलं आहे पहा. एक सर्किट दिलंय, एक कार्डबोर्ड शीटवरती काय घेतलेलं आहे, मॅग्नेटिक म्हणजे लूप्स घेतलेला आहे. त्या लूप्सला इलेक्ट्रिसिटी कनेक्ट केली आहे आणि मग त्याचं ऑब्झर्वेशन. इफ करंट पासेस थ्रू अ लूप, जेव्हा आपण या लूपमध्ये करंट पास करतो, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर प्रोड्यूस ॲट ईच पॉइंट ऑन द लूप. मग जी काही लूप आहे, आता ज्याच्यातनं करंट फ्लो होतं, आपण राईट हँड थंब रूल शिकलेलंच आहे. काय राईट हँड थंब रूल? जर करंट फ्लो होत असेल तर मॅग्नेटिक फील्ड त्याला परपेंडिक्युलर असते. आता तुम्ही बरेच जण म्हणत असं परपेंडिक्युलर कुठं असते? अहो, काळजीपूर्वक पहा. इफ द कंडक्टर इज स्ट्रेच इन युअर राईट हँड, द forefinger is curled around the conductor, thumb point shows the direction of current and curled finger shows. आता कर्ल्ड फिंगर या डायरेक्शनला कसे आहेत? परपेंडिक्युलर आहेत ना. हे जे कर्ल्ड फिंगर आहेत, हे कर्ल्ड फिंगर आहेत, हे या डायरेक्शनला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे ज्या डायरेक्शननी इलेक्ट्रिक करंट फ्लो होतं त्या डायरेक्शनने, म्हणजे त्याला परपेंडिक्युलर डायरेक्शननी मॅग्नेटिक फील्ड तयार होत असतं. ॲज वी गो अवे फ्रॉम द वायर. मग आता या मॅग्नेटिक फील्ड, जेव्हा मॅग्नेट तयार होतं त्याच्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स सुद्धा असतात. जेवढ्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जेवढ्या डिस्टन्सपर्यंत असतात त्या डिस्टन्सपर्यंत ते मॅग्नेटिक मटेरियलला स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करत असतं. आणि त्याच्या बाहेर जर एखादं मॅग्नेटिक मटेरियल असेल तर त्याच्यावरती मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स किंवा मॅग्नेटिक फील्डचा कुठलाही परिणाम होत नाही.
ॲज वी गो अवे फ्रॉम द वायर, जेव्हा आपण त्या वायरपासून दूर जाऊ, द कॉन्सेंट्रिक सर्कल रिप्रेझेंटिंग द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स विल बिकम बिगर अँड बिगर. म्हणजे जसं जसं मॅग्नेटिक स्ट्रेंथ वाढतं किंवा जसं जसं मॅग्नेटिक प्रॉपर्टी वाढायला लागतील, तसं तसं मॅग्नेटच्या प्रॉपर्टी वाढायला लागल्या की त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स सुद्धा एरिया वाढतो. ॲज वी गो टुवर्ड्स द सेंटर ऑफ लूप, जेव्हा तुम्ही लूपच्या सेंटरकडे जाल, द सर्कल बिकम अ बिग दॅट इज आर कॅन बी शोन इन अ स्ट्रेट लाईन. मग आता काय झालं बघा, बघा काळजीपूर्वक पहा. हे असं आर्क, हे लूप आहे अशी. दिस वन इज अ लूप. बघा, हे इट इज अ डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट, इट इज अ डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट. मग हे असं असेल किंवा हे असं असेल. याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार झालं. दिस इज अ मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इन्क्रीजेस, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इन्क्रीजेस, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इन्क्रीजेस. याही बाजूला मॅग्नेट तयार झालाय. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इन्क्रीजेस, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स इन्क्रीजेस, मॅग्नेटिक लाईन्स. मग या लाईन्स काय होतात, एकामेकाला रिपेल करतात आणि मग याच्यातनंच एक मॅग्नेट तयार झालेला आहे, बिगर मॅग्नेट. ॲज वी गो टुवर्ड द सेंटर ऑफ द लूप, द सर्कल बिकम सो बिग. सर्कल हे खूप मोठे सर्कल आहे. सर्कल बिग अँड दॅट इज आर्क कॅन बी शोन इन अ स्ट्रेट लाईन. आणि मग हे जे आर्क आहेत, या मॅग्नेटिक लाईन्स आहेत, या मॅग्नेटिक लाईन्स आहेत त्या एक प्रकारचं बार मॅग्नेट सारख्या प्रॉपर्टी रिप्रेझेंट करायला लागतात. फिगर 4.8 बघा, 4.8 फिगर दिसली सगळ्यांना, डायग्राम काढलेला सगळ्यांनी. फिगर 4.8 सगळ्यांनी डायग्राम काढलेला आहे. फिगर 4.8चा डायग्राम काढला की नाही सगळ्यांनी? फिगर 4.8 काय सांगते फिगर 4.8? द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर शोन नियर द पॉइंट पी अँड क्यू. बघा, मॅग्नेटिक लाईन्स इथं पॉइंट पी म्हटलाय, म्हणजे मॅग्नेटिक लाईन्स अशा असतील इथं जवळ अशा. इथं आहे पी, इथं आहे क्यू आणि याच्या भोवती मॅग्नेटिक लाईन्स. आणखीन मॅग्नेटिक लाईन्स मोठ्या झाल्या, आणखीन मॅग्नेटिक लाईन्स मोठ्या झाल्या, आणखीन मॅग्नेटिक. सो अशा प्रकारच्या मॅग्नेटिक लाईन्स आपल्याला पाहायला मिळेल. पी अँड क्यू ओनली. हाऊएव्हर दे विल बी क्रिएटेड नियर ईच पॉइंट ऑफ द लूप्स. प्रत्येक लूपच्या पॉइंट भोवती हे मॅग्नेटिक लाईन्स. Likewise, each point will produce the magnetic field at the center of loop. प्रत्येक पॉइंटला, या लूपच्या सेंटरला, इथं प्रत्येक पॉइंटला तुम्हाला मॅग्नेटिक प्रॉपर्टीज पाहायला मिळतील. आता हे सगळ्या प्रॉपर्टी कशावरनं आयडेंटिफाय केला? बाय मेकिंग द राईट हँड थंब रूल. चेक एव्हरी पॉइंट ऑन द लूप, contribute magnetic lines of force at the center of the loop, and these lines of force at the center of the loops are in a same direction. म्हणजे हे जे डायरेक्शन आहे लूपचा, हे सेम डायरेक्शन असणार आहे. जस्ट लाईक अ मॅग्नेट. द इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड ॲट एनी पॉइंट प्रोड्यूस बाय करंट फ्लोईंग थ्रू अ वायर. आता करंट जे मॅग्नेटची जी इंटेन्सिटी आहे, इंटेन्सिटी म्हणजे काय, किती पॉवरफुल मॅग्नेट. इंटेन्सिटी जास्त, करंट जास्त. इंटेन्सिटी कमी, करंट कमी. इज डिपेंड्स अपॉन करंट. इट डिपेंड्स अपॉन करंट. करंट इन्क्रीज झालं की इंटेन्सिटी इन्क्रीज होते, करंट डिक्रीज झालं की इंटेन्सिटी डिक्रीज होते. ॲज वी हॅव सीन इन एक्सपेरिमेंट अँड ट्राय, दिस मीन्स इफ दे आर एन टर्म्स ऑफ लूप, म्हणजे जर हे नंबर ऑफ लूप्स इन्क्रीज झाले तर त्याचबरोबर मॅग्नेटिक फील्ड इज एन टाइम्स इन्क्रीजेस अँड टू प्रोड्यूस अ सिंगल लूप विल बी क्रिएटेड. जरी नंबर ऑफ टर्न्स आहेत, त्याच्यामुळं नंबर ऑफ वायरमध्ये करंट फ्लो होते, त्याच्यामुळं मॅग्नेटिक प्रॉपर्टी इन्क्रीज होतात. आणि अशा प्रकारचा हा एक्सपेरिमेंट आहे. ओके. ऑन डिस्कसिंग विथ युअर टीचर विथ देअर गायडन्स, सी इफ यू कॅन परफॉर्म द above experiment by collecting appropriate material, that the direction of magnetic field can be determined with the help of magnetic needle. मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन आपल्याला चेक करायचं असेल तर मॅग्नेटिक निडलचा यूज करावा लागेल. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट इन अ सोलेनॉइड.
सेम कंडिशन आहे बघा. when a copper wire is a resistive coating is wounded in a chain of loop like a spring is called as solenoid. ज्याला कोटिंग केलेलं असतं, प्लास्टिक कोटिंग असते, अशी प्लास्टिक कोटिंग असणारी कॉपरची वायर लांबलचक घ्यायची आणि त्याला स्प्रिंग तयार करायचं. त्या स्प्रिंगला काय म्हणतात? सोलेनॉइड. whenever a electric field passes through the solenoid, जेव्हा त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी पास करू, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आर प्रोड्यूस इन द पॅटर्न. या प्रमाणात मॅग्नेटिक लाईन्स आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. यू आर अवेअर ऑफ द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स of a bar magnet. These properties of the magnetic field of a solenoid are very similar to the magnetic field produced by a bar magnet. या सोलेनॉइडमध्ये ज्या प्रकारच्या मॅग्नेटिक लाईन्स पाहायला मिळतात, अगदी त्याच मॅग्नेटिक लाईन्स जशा मॅग्नेटिक लाईन्स बार मॅग्नेटच्या असतात, अगदी तशा प्रकारच्या मॅग्नेटिक लाईन्स या सोलेनॉइडमध्ये पाहायला मिळालेल्या आहेत, प्रोड्यूस झालेल्या पाहायला मिळालेल्या आहेत. वन ऑफ द ओपन एंड ऑफ द सोलेनॉइड ॲक्ट ॲज अ मॅग्नेटिक नॉर्थ पोल. आता ही जी बाजू आहे या सोलेनॉइडची, त्यातली एक बाजू मॅग्नेटचा नॉर्थ पोल आहे, तर दुसरी बाजू मॅग्नेटचा साऊथ पोल आहे. and the other magnetic south pole, the magnetic lines of force inside the solenoid are parallel to each other. आता त्याच्यामध्ये ज्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहे किंवा मॅग्नेटिक लाईन्स आहेत त्या एकामेकाला पॅरलल असतात. वाय डज दिस मीन्स? असं का असतं? कारण सेम मॅग्नेटिक लाईन्समध्ये काय असतं? रिपल्शन असतं. रिपल्शन म्हणून त्या लाईन्स एकामेकाला कशा असतात? पॅरलल असतात. दिस मीन्स दॅट द इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक फील्ड विदिन द सोलेनॉइड इज युनिफॉर्म एव्हरीवेअर. म्हणजे त्याच्यामध्ये जी इंटेन्सिटी आहे त्या मॅग्नेटिक लाईन्समध्ये, मॅग्नेटिक लाईन्स समजा ही लाईन आहे, ही आणि या लाईनची जर इंटेन्सिटी सेम असेल तर ते दोघं एकामेकाला काय करतील? रिपेल करतील. म्हणून त्या लाईन्स एकामेकाला कशा असतात? पॅरलल असतात. एव्हरीवेअर द मॅग्नेटिक फील्ड इन द सोलेनॉइड इज युनिफॉर्म. तर अशा प्रकारचा हा सोलेनॉइडचा कन्सेप्ट होता आणि तो कन्सेप्ट या ठिकाणी थिअरॉटिकली संपलेला आहे. क्लिअर? बाकीचा जो मुद्दा आहे आपण तो नेक्स्ट पिरियडमध्ये घेणार आहोत. तुर्तास या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.